सरकारी SRA इमारतींच्या पुनर्विकासाचे नवे दार खुले. स्वयं पुनर्विकासाचे धोरण महाराष्ट्रभर राबवणार प्रवीण दरेकर. राज्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण SRA योजनेतील इमारती त्याचप्रमाणे सरकारी मालकीच्या जागेवरील इमारतीच्या पुनर्विकासासाठी स्वयं पुनर्विकासाचे दार खुले करण्याची शिफारस लवकरच राज्य सरकारकडे केली जाणार आहे. यामुळे या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि रहिवाशांचा थेट सहभाग यांना प्राधान्य मिळणार आहे, असे प्रतिपादन भाजप गटनेते तथा स्वयं पुनर्विकास समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. तसेच स्वयं पुनर्विकासाचे धोरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या निमित्ताने सहकारातून समृद्धी ही संकल्पना राबवण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने वर्षभर विविध ज्ञान प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये अंतर्गत पुनर्विकासाची हमी देणाऱ्या स्वयं पुनर्विकास संबंधी इत्थंभूत माहिती देणारी कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी इमारती आणि गृहसंकुलाच्या पुनर्विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांची सविस्तर माहिती सांगून स्वयं पुनर्विकास करण्यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींबाबत मार्गदर्शन केले. तर गृहनिर्माण संस्थांच्या हितासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचे आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. स्वतःची सोसायटी स्वतःचा निर्णय. मुंबई स्वयं पुनर्विकासातून 15 इमारती उभ्या राहिल्या आहेत. रहिवाशी मोठ्या घरात राहायला गेले. आज ही स्वयं पुनर्विकासाची ताकद गती घेताना दिसत आहे. स्वयं पुनर्विकास हा गृहनिर्माण क्षेत्रातील आत्मनिर्भरता असल्याचे दरेकर यांनी सांगितले. स्वयं पुनर्विकासात तुम्हीच तुमचे मालक आहात. जो काही फायदा होतो तो या सभासदांचा असतो. आता ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रभर स्वयं पुनर्विकासाचे हे धोरण राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच समितीने मुंबई, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात बैठका घेतल्या. स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांचे मानवी अभिहस्तांतरण डीम कन्व्हिनियन्स 1 महिन्यात करण्याच्या सूचना अभ्यास गटाच्या अहवालात केले असल्याचे त्यांनी सांगितले. स्वयं पुनर्विकासासाठी राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेला 1000 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले असून आणखी 1000 कोटी रुपये NCDC कडून दिले जाणार आहेत. तसेच सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करून 10 ते 20,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची शिफारस समितीच्या अहवालात करण्यात आली असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे.